नमस्कार, मी शुभम सूर्यकांत शिरसाट आपल्या सर्वांचे स्वागत करतो इंजिनिअरिंग सायन्स या युट्यूब चॅनलवर. आपली नंपाची सिरीज सुरू होती, आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आता नंपाच्या सिरीज मध्ये आपले काही बेसिक ऑपरेशन मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते आपण. तर या लेक्चरमध्ये काय पाहू आपण की समोर कसं जायचं. समोर कसं जायचं म्हणजे त्याच्या समोर काय मिनिमम मॅक्सिमम असे व्हॅल्यू काय पाहायचे आपल्याला. ते कशा पाहिजे काय पाहिजे, तर चला सुरू करूया. तर हे इथं मी नंपायची ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे. numpy.org म्हणून ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत, बरोबर आहे. तर आपण नंपाय अरे क्रिएशन माहित आहे, इंडेक्सिंग स्लाइसिंग आपण बघितलेलं आहे. आय ओ काय असते, इनपुट आउटपुट विथ नंपाय, डाटा टाईप काय असतात हे पण पाहिलेलं आहे आपण नंपाय मध्ये. ब्रॉडकास्टिंग वगैरे, बाईट स्वॅपिंग, स्ट्रक्चर अरे, रायटिंग कस्टम अरे, कंटेनर, ठीक आहे. सब क्लासिंग, एनडी अरे, युनिव्हर्सल फंक्शन काय असतात, कॉपीज अँड व्ह्यूज, हे सगळं 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 आपल्याला बघायचं आहे. तर आपण जवळपास आपण इंडेक्सिंग वगैरे, डाटा टाईप, ब्रॉडकास्टिंग या सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या आहेत जवळपास आपल्या, किंवा पाहायच्या आहेत तर पाहून घेऊ, काही विषय नाही. तर आज आपल्याला समजा याच्यातलंच आपण थोडं बहुत इन्फॉर्मेशन घेऊया, म्हणजे ऑपरेशन काय असतात ते, ठीक आहे. तर याला मी साईड ठेवून ठेवतो आणि चला मग सुरू करतो. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण ट्रान्सपोर्ट पर्यंत बघितलं होतं, बरोबर आहे. आता काय पाहायचं आहे की समजा एक अरे डिफाईन केला 6 रो बाय 6 कॉलमचा, 6 रो 6 कॉलमचा एक एनडी अरे डिफाईन केला, ठीक आहे. सिंपल सिंपल एनपी डॉट रिशेप फंक्शनचा यूज केला. वाय वाय माहिती आहे तुम्हाला, वाय. तर वायला काय केलं, 6 रो 6 कॉलम मध्ये कन्वर्ट. तर जी सर 6 रो 6 कॉलम मध्ये कसं काय कन्वर्ट केलं, हे तर 3 रोचा 3 कॉलमचाच आहे हा, बरोबर आहे ना. हा 3 रो 3 कॉलमचाच वाय आहे. तर हे 6 रो मध्ये कसं कन्वर्ट केलं तुम्ही. तर ढोंबळे हो, त्याला रिसाईज करून कसं करताय ते सांगू का. जर तुम्ही ते ही लाईन वाचा काय लिहिलेली आहे, पहिली लाईन वाचून घ्या. अरे साईज 3 गुणिले 3 अरे, म्हणजे 3 बाय 3 अरे टू 6 बाय 6 अरे. डाटा गेट रिपीटेड टू फिल द एक्स्ट्रा एलिमेंट, म्हणजे जे पण एक्स्ट्राचे कॉलम तिथं बनून राहिले किंवा एक्स्ट्राचे रो बनून राहिले, तर त्याच्यात काय करते, डाटा गेट रिपीटेड म्हणजे डाटा रिपीट होते आणि ते फिलिंग द ब्लँक्स मध्ये ते जागा भरून टाकते. सोपं सोपं आहे, जास्त काही झोल करायचं नाही. असं असते रिसाईज फंक्शनचा यूज, ठीक आहे. हा झाला रिसाईज फंक्शन. आता काय, आता आपल्याला मिनिमम काढायचा पी क्यू, आपण आधी वर डिफाईन केला होता, पहा तुम्हाला लक्ष असेल तर, ठीक आहे. त्याच्यानंतर मिन फंक्शनचा यूज करून आपण काय करू शकतो, क्यू डॉट मिन करून मिनिमम व्हॅल्यू या अरे मधली मिनिमम व्हॅल्यू आपण माहित करू शकतो, बरोबर आहे. नंतर क्यू डॉट मॅक्स मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, क्यू डॉट समेशन काय आहे, म्हणजे क्यू जो आपण अरे बनवला होता त्यातला आहे बरं हे. नंतर भलकासन दर्शन तुम्ही, तर ठीक आहे. डबल एक पाहून घेऊ आपण काय, ऍक्सिस मिन डायमेन्शन्स, ठीक आहे. ऍक्सिस 0 म्हणजे काय असते, याच्यात कॉलम असतात अरे मध्ये. डाटा आणि पांडाज मध्ये ऍक्सिस 0 म्हणजे रो असतात, ऍक्सिस 1 म्हणजे कॉलम असतात. कशात, पांडामध्ये. पण नंपाय मध्ये थोडं रिव्हर्स आहे, त्याच्या सरळ सरळ समजून घ्यायचं, ठीक आहे. जास्त काही कन्फ्युज व्हायचं नाही, रिव्हर्स असते इंडेक्सिंग, ठीक आहे. तो आर एक अरे बनवला मी अरेंज, आणि त्याला आर डॉट रिशेप केलं बा, की 7 गुणिले 1 अरेंज. 7 पासून 1 पर्यंत 6 एलिमेंट आहे, 1 पासून 7 पर्यंत हे 6 एलिमेंट आहेत. तर ह्या 6 एलिमेंटचा 3 दोन्ही 6 रिशेप केलेले, बरोबर तेवढ्याच ह्याच्यात. तर रिशेप केल्यावर आपल्याला कसं भेटेल बा, 3 रोज द्या 2 कॉलम द्या, तर 3 रोज आणि 2 कॉलम भेटले आपल्याला. सेम तसं काय करू आपण आता की सम बाय कॉलम वाईज. आता कॉलम वाईज आपल्याला सम करायची आहे, म्हणजे अशी 3 आणि 1 आणि 3 4 आणि 5 9, 2 अधिक 4 अधिक 6 12, असं. तर त्याची सम करायचं काय काय सोपं सोपं आहे. एस डॉट सम, आणि पॅरेंथेसिस मध्ये काय द्यायचं, ऍक्सिस लिहायचं भाई. जर जर इथं मी ऍक्सिस 1 लिहितो, हा होते रो, तर ते रो वाईज म्हणजे आपल्याला व्हॅल्यू देते, बरोबर आहे. पण इथं 0 आहे, तर ते कॉलम वाईज आपल्याला अधिक देईल सम म्हणजे. सेम प्रकारे कॉलम वाईज सम खाली भेटलेली आहे, रो वाईज सम वर भेटले, सॉरी वर आहे कॉलम वाईज, खाली आहे रो वाईज. 0 म्हणजे इथं होते कॉलम, 1 म्हणजे ऍक्सिस 1 म्हणजे रो. समजा सोपं सोपं, जास्त काही झोल खायचं नाही. नंतर काय, आपण स्क्वेअर रूट पण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यामध्ये काय, एनपी डॉट एसक्यूआरटीएस, तर सगळ्यांचे स्क्वेअर रूट. आता ह्याचे जे स्क्वेअर रूट आहेत, इथं हा शेप आहे एकचा, एकचा स्क्वेअर रूट एकच असं सगळ्यांना माहित आहे. दोनचा काय आहे की हा हाय 1.414142 असं, ठीक आहे. मग सगळ्यांचे स्क्वेअर रूट आपल्याला भेटून जातात असे, काही विषय नाही. नंतर एनपी डॉट स्टँड, स्टँड म्हणजे काय असते, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतात. स्टँडर्ड डेव्हिएशन कन्सेप्ट फार महत्वाचा आहे मशीन लर्निंग मध्ये. लक्ष द्या, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायला लागते प्रत्येक डाटा. स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, पर्टिक्युलर डाटा आहे आपल्याजवळ, तर त्या डाटाचं स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं, त्यासाठी लय झांगड फॉर्म्युला असतात. म्हणजे मीन मॅक्स करा,
मग मिनिमम ऍव्हरेज काढा, ऍव्हरेज मधून सगळ्या आजूबाजूच्या व्हॅल्यू मायनस करा, त्याच्यातून मग डिवायडेड बाय मीन करा. तर ह्या सगळं करून असं चांगला फॉर्म्युला आहे तो, सध्या आठवून राहिला बरोबर, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला एक नंबर समजून सांगणार तो फॉर्म्युला स्टँडर्ड डेव्हिएशनचा. ठीक आहे, जास्त रिझल्ट घ्यायचा नाही, फक्त इथं समजून घ्या की स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे एक प्रकारचा ऍव्हरेज वगैरे आपण काढतो किंवा एखादी रेंज डिफाईन करतो, ते आहे एक प्रकारचं रेंज. ठीक आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन त्याला म्हणतात. फक्त पाहून घ्या तुम्ही किंवा नंपायचा इस्तेमाल करून पण आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकतो. ठीक आहे, लक्ष द्या, समोर भविष्यात कामात येईल तुम्हाला. नंतर काय की बा यू म्हणून एक मी अरे डिफाईन केला, 2D अरे आहे. ठीक आहे, 2 रो 2 कॉलमात न असं. तर ठीक आहे, हा केला. मग व्ही म्हणून मी एक केला डिफाईन. आता मी काय करतो, ऍडिशन करतो. त्यामुळे ऍडिशन करायची आहे दोन्हीची. तर ऍडिशन कशी होईल हे पहा, 5+1 म्हणजे जे एलिमेंट पोझिशन आहे याची पोझिशन काय आहे, वन वन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, याची काय आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्या दोघांचं अधिक होईल इथं असं ऍड केल्यावर, यू प्लस व्ही केल्यावर. समजलं. याचा दुसऱ्या सोबत कशात इंडेक्सिंग वाईज मल्टिप्लिकेशन होणार, इंडेक्स नंबर नुसार. याचा जो इंडेक्स नंबर आहे 1चा, तो याच्यासोबत अधिक होईल. तशाच त्याच प्रकारे आपण वजाबाकी पण करू शकतो, त्याच प्रकारे गुणाकार पण करू शकतो, सेम मल्टिप्लिकेशन. त्याच प्रकारे डिव्हिजन पण करू शकतो आपण सेम. डिव्हिजन केल्यावर इथं काय व्हॅल्यू येणार, पॉईंट मध्ये येणार, फ्लोट मध्ये येणार. त्याच प्रकारे डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, आता हा जो डॉट प्रोडक्ट आहे याला म्हणतात मॅट्रिक्स प्रोडक्ट. आपण मॅट्रिक्सचे गणित सॉल्व्ह केले असतील पहा इंजिनिअरिंग मध्ये 11वी-12वी, तर त्या प्रकारे त्याच्या म्हणजे रो मल्टिप्लाय बाय कॉलम, सरळ सरळ डॉट डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट शिकलेले असताना तुम्ही, माहिती असेल तुम्हाला थोडं. तर ठीक आहे, त्याला म्हणतात मग डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. नंतर काय अपकास्टिंग. अपकास्टिंग म्हणजे सांगा काय आहे. अपकास्टिंग फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. अपकास्टिंग म्हणजे काय होत असते, एनपी डॉट अरे अरे एक डिफाईन केलं मी. ठीक आहे, 1 2 3.5. तर हे काय होत असते, अपकास्टिंग म्हणजे आपण एलिमेंटची साईज वाढवतो. म्हणजे समजलं का कसं. अपकास्टिंग म्हणजे सिंपल सिंपल काय प्रकार की बा तुम्ही अपकास्टिंग म्हणजे पायथॉन ऑटोमॅटिकली कन्वर्ट वन डाटा टाईप टू अनादर डाटा टाईप. त्या प्रकार म्हणजे एक डाटा टाईप दुसऱ्या डाटा टाईप मध्ये कन्वर्ट करते. सिंपल सिंपल म्हणजे हे इथे इंटिजर होते, इथे इंटिजर आहे, इथं फ्लोट व्हॅल्यू आली. ते त्यानं काय केलं, सर्व इंटिजर व्हॅल्यूले फ्लोट मध्ये कन्वर्ट करून टाकलं सोपं सोपं. ठीक आहे, आणि 2 डायमेन्शन मध्ये पण एनपी डॉट हे अशा प्रकारे डायमेन्शन काढू शकतो आपण. हे माहिती आहे, एनडीमचा इस्तेमाल करून शिकलेलं जातं मी मागच्या लेक्चर मध्ये. नाही शिकले तर पाहून घ्या मोठं. ठीक आहे, त्याच प्रकारे आपण काय करू शकतो की हा हा तर 1D अरे आहे, आपण डिफाईन केलाय. तर अरे इज इक्वल टू एकच लिस्ट प्रोव्हाइड केलेली, सिंगल लिस्ट प्रोव्हाइड केली, बरोबर आहे. पण याला कॉमा देऊन आपण काय म्हटलं की एन डिम डी मीन. एन डिम मीन काय म्हटलं याला की 2 डायमेन्शन पाहिजे बाबा. जरी तर मी म्हणतो 3 डायमेन्शन पाहिजे, तर पहा इथे 3 डायमेन्शन दिले का नाही दिले, इथं 3 द्यायला झालं ना. तर जर मी म्हणतो 3 डायमेन्शन म्हणजे पहा, पहिले इथं 2 होते तर 2 ब्रॅकेट आले, बरोबर. आता 3 ब्रॅकेट येते पहा, आले 3 ब्रॅकेट असं असते. तिथे फक्त डायमेन्शन वाढत असते. जर इथे जर तुम्ही डायमेन्शन चेक करायचं म्हटलं, समजा आपण एखादं व्हेरिएबल म्हणू ए, एखादं व्हेरिएबल असेल केलं, नंतर काय करू आपण याचं डायमेन्शन चेक करू. काय ए डॉट एन डी आय एन डी एन डी एन डी 3 डायमेन्शन आहे. म्हणजे एन डी म्हणजे आपण डायमेन्शन चेक करतो किती डायमेन्शन आहे बघा अरेचा. इथं 1 लिहितो तर पहा 1, इथं जर मी 2 लिहिलो तर 2 असं असते. सोपं सोपं आहे, काही फरक नाही. प्रिंट पण करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. झाला आहे म्हणजे 2 ब्रॅकेट आले एकावर एक, खालून पण 2 ब्रॅकेट आले, म्हणजे 2 ब्रॅकेट मध्ये गुंडाळलं, 2 ब्रॅकेट मध्ये त्याला गुंडाळलं, ते झालं 2D अरे. जर त्याला 3 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये गुंडाळायचं असलं तर 3 पहा, हेचा टाईप, हे झालं याचं एन डायमेन्शन, हे झालं 3 याच्यात गुंडाळलं म्हणजे 3 मागून पुढून असं असते ते डायमेन्शनचं जोड. इथे जर 5 म्हणतो 5 बोलतात ना, काही विषय जोडत नाही. आता 5 डायमेन्शन मल्टी डायमेन्शनल मल्टी युनिव्हर्स पिक्चर पाहिला असेल तुम्ही, मल्टी युनिव्हर्स लोकी बिकीची सिरीज पहा, त्यात मल्टी युनिव्हर्स असते. डॉक्टर स्ट्रेंजच्या पिक्चर उरला एक नंबर, तर त्यात झोल खायचंच नाही, एक नंबर. इथं अनगिनत युनिव्हर्सात अनगिनत डायमेन्शनात आपल्या जगाचे, आपल्या पृथ्वीच्या, आपल्या ब्रह्मांडाचे, आपलं फक्त एकच ब्रह्मांड असे किती डायमेन्शन जगात कोणाला माहिती. तर असं त्या पिक्चरमध्ये कॉन्सेप्ट आहे तो. आणखीन मानवी दिमाग कुठं पण जाऊ शकतो, थोड्या वेळात काही विषय नाही. विचार करायचा तर काही विचार करू शकतो, जास्त काही झोल खायचं नाही. ठीक आहे, तर आता काय म्हणतात कॉम्प्लेक्स. आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे, सेम शिकलेच आहे तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार करायचा. तर आपल्याला सिंपल एक लिस्ट प्रोव्हाइड केली अरेने, त्याला अरेमध्ये कन्वर्ट केलं, पण डाटा टाईप काय म्हणते, कोणता पाहिजे, कॉम्प्लेक्स पाहिजे. त्याप्रमाणे आपण त्याचा डाटा टाईप पण डिफाईन करू शकतो. इथं फक्त इथं डायमेन्शन डिफाईन करू शकतो, एनडीमचा इस्तेमाल करून. इथं डाटा टाईप इस्तेमाल करू शकतो. तुम्हाला सिम्पली पाहायचं आहे की अरेमध्ये काय काय फंक्शन येतात, तर सिम्पली काय करायचं,
इथं जायचं, क्लिक करायचं, इथं शिफ्ट टॅब दाबायचं. शिफ्ट टॅब दाबलं की खाली डॉकस्ट्रीम ओपन होणार. डॉकस्ट्रीम म्हणजे काय असते की त्यांना ते डॉक्युमेंटेशन क्रिएट केले असते की बा कोणतं फंक्शन आपण किती फंक्शन याच्यात वापरू शकतो, म्हणजे एक्झाम्पल दिलेलं असते त्यांना, सरळ सरळ माहिती दिलेली असते की बा याचा इस्तेमाल कसा करायचा. इस्तेमाल नाही, हे इस्तेमाल हिंदी शब्द झाला, असू द्या ना, तेवढं तुम्हाला समजते तेवढं, काही झोल खायचा नाही. तर इसचा इस्तेमाल कसा करायचा, याचा यूज कसा करायचा बा, या अरेचा, हे अरे फंक्शन तर दिला आम्ही, पण याचा यूज कसा करायचा, तर असा करायचा. सगळी माहिती दिलेली असते. अँड अरे ऑब्जेक्टिव्ह ऑफ पिंग, मग त्यात कोणती व्हॅल्यू काय टाकायची, तर सगळे उदाहरण थोडे बहुत दिलेले असतात. KACF हे काय असतात, हे ऑर्डर असतात, चेंज ऑर्डर करायसाठी, कॉपी करायसाठी. म्हणजे मला पण जास्त काही माहिती नाही त्यातलं, थोडं बहुत माहिती आहे, थोडं बहुत सांगतो मी. ठीक आहे, NP.0 वगैरे. मग 2-4 एक्झाम्पल देऊन दिले की बा हा जर आहे तर इथं सेमी कॉलन दिला आहे ना पा, 1-2 कॉलन, अशा प्रकारे. पण इथं काय दिलं त्यांना, मॅट फंक्शनचा यूज करा, मॅट, NP.mat, आणि त्याला नंतर अरे मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे ही एक प्रकारची सेमी कॉलन देऊन डिक्शनरी तयार केलं, थोडं बहुत काही दिलं, बरोबर आहे, असं असते ते. सुबोक ट्रू, सुबोक बी फार मोठं फंक्शन आहे, नंतर तुम्हाला समजून सांगणारच मी धीरे धीरे काय असते, ठीक आहे. तर आपल्याला जास्त काही वेळ बर्बाद नाही करायचा, इथं समोर जाऊ आपण. आता काय म्हणतो, आता समोर पहा, अशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्स अरे पण तयार करू शकतो, असं म्हणणं आहे बा, बाकी काही नाही. ठीक आहे. आता काय म्हणतो मी, डाटा टाईप कन्स्टिट्यूट मोर दॅन वन एलिमेंट. आता डाटा टाईप मध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट असले तर कसं करायचं पहा. इथं मी काय केलं, NP.array म्हटलं एक्स. ठीक आहे, इथं 2-3 लिस्ट प्रोव्हाइड केल्या किंवा लिस्ट मध्ये आहे, लिस्ट मध्ये टपल आहे. स्क्वेअर म्हणजे हे टपल असते रे भाऊ. ठीक आहे, टपल, डिक्शनरी, हे सगळं माहिती असेल तुम्हाला, हे डाटा टाईप आहे. तर आपण एक टपलची लिस्ट प्रोव्हाइड केली, समज 1-2-3-4 टपल आहेत. ठीक आहे, 4 टपलची एक लिस्ट प्रोव्हाइड केली, त्याचा डाटा टाईप काय दिला आपण, ए, आणि हे लेस देन I4 म्हणजे काय असते, इंटिजर 4. आता तुम्हाला सांगतोच काय असते. ठीक आहे, मी सिम्पली इथं प्रिंट करतोय, प्रिंट केलं की पहा काय भेटलं. आता इथं हे वेगळं भेटलं, इथे डिफाईन मध्ये केलं, हे रन करलं की शेअर ते वरचं एक प्रिंट झालं. हा काय, आता इथं काय झालं बघा, काही झोड झाला का, काही नाही. सरळ सरळ इथं काय झालं, आपण एक जागी 1, 2 जागी 2, 2 जागी 2, कारण 4 डायमेन्शन आपल्या लेस दॅन I4 आहे, म्हणजे I4 आहे बघा. चला ठीक आहे, I4. दुसऱ्याच्यात काही झोल झाला का, काहीच. तिसऱ्याच्यात काही झोल झाला का, काहीच. चौथ्याच्यात काही झोल झाला का, काहीच. तर हे यूज कसं होते, त्याचं म्हणणं आहे की इंटिजर 4 त्याच्यापेक्षा कमी आहे. सोपं आहे, जास्त काही झोल खायचं नाही. हे फक्त एक प्रकारचं इंटिग्रेशन आहे, किंवा कसं डिफाईन करायचं, किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंटिजर नसले पाहिजे. तर इथं मी जर म्हणतो की बा समजा डायमेन्शन आहे, तर इथं मी असं म्हणतो 4 तिथं, इथं मी एखादा आणखी ऍड करतो, ते पण प्रिंट होणारच. पण तो केव्हा प्रिंट होणार की कमी नसते पाहिजे त्याच्यापेक्षा. सरळ सरळ I4 आहे, डाटा टाईप असते. तुम्हाला नंतर समजून सांगतो, मी सध्या काही मला येऊन आलं जास्त, तर जास्त काही झोल खायचं नाही, सोडून देते. मी सांगतोच तुम्हाला, समोर एक नंबर समजून सांगतो, काही विषय नाही समोर जेवढे. आता मी काय म्हणतो, एक्स ए पहिला एलिमेंट आहे, समोर येतच ते काही विषय नाही. ए काय आहे, ए काय आहे, ए म्हणजे काय करते, ए हा जो ए आहे ना, हा पहिले एलिमेंट, बी दुसरे एलिमेंट, सी तिसरे एलिमेंट प्रिंट करते. कारण पहा इथं, हा ए म्हणजे हा ए, हा याच्यासोबत कन्वर्ट होते, बरोबर आहे. हा 2 म्हणजे हा बी असते, हा बी. आणि हा तिसरा जो एलिमेंट असते, प्रत्येक टपल मधला. म्हणून आपण इथं 3 डाटा टाईप डिफाईन केलेले आहेत की बा हा जो टपल आहे, हा पहिल्या एलिमेंट साठी आहे. हा जो एलिमेंट आहे, हा दुसऱ्या एलिमेंट टपल मधल्या दुसऱ्या एलिमेंट साठी आहे. हा टपल मधल्या तिसऱ्या एलिमेंट साठी आपण डिफाईन केलेला आहे इथे डाटा टाईप. समजलं. तर म्हणजे आपल्याला फक्त ए प्रिंट करायचं आहे, तर पहिला प्रत्येक टपल मधला पहिली व्हॅल्यू घेते ते, म्हणजे 1, 3, 11, 13 असंच. बी म्हणजे काय, तिसरी व्हॅल्यू घेते, 2, 4, 22, 44. सी म्हणजे तिसरी व्हॅल्यू, 22, 45 असं समोर. ठीक आहे, सोपं आहे, जास्त काही झोल खायचं नाही, एकदम कमी दिमाग लावायचा. हा, आता मॅट फंक्शनचा यूज करून आपण कसं करू शकतो, क्रिएटिंग अन अरे विथ सम क्लास. हे पहा, हे महत्वाचं आहे बहुत. इथे काय करतो आपण, NP.mat फंक्शनचा इस्तेमाल करतो. ठीक आहे, बरेचसे फंक्शन आहेत. जर इथं तुम्ही शिफ्ट दाबून असं केलं, किंवा इथं जाऊन असं टॅब दाबलं की तुम्हाला NP मध्ये कोणते फंक्शन यूज करता येतील, कोणते इनबिल्ट फंक्शन सर्व दिसून जाणार तुम्हाला, काही झोल खायचा नाही. बरीच मोठी लायब्ररी NP आहे, गुगल, नासा, बिसा सगळे यूज करतात हे. नासा मधील सायंटिस्ट, समजलं जसं असते ते. तो झूम करतो, थोडंसं वाटलं असतं, काही विषय नाही, मला काही खायचं नाही. हे आपल्या समोर टॉपिक पण बघायचा आहे, नंपाय आहे जरी. ठीक आहे, झूम गेलो. आता काय म्हणणं इथं पहा की बा मॅट म्हणजे मॅट असं
मॅट्रिसेस बनवून राहिलो. पहिले काय बनवत होतो आपण, अरे बनवत होतो. आता अरे बनवायचं मॅट्रिसेस मध्ये फरक आहे ना भाऊ. मॅट्रिसेस हा तुम्ही शाळेमध्ये शिकले तो सेम आपण मॅट्रिसेस फंक्शनचा यूज करून मॅट्रिसेस बनवू शकतो. इथे जर 3 दिले तुम्ही, स्पेस देऊन, बरं स्पेस देऊन जर 3 लिहिले, 5 लिहिले, तर आता हे बनवणार का सांगा बरं? एरर थ्रो करणार. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार माहिती आहे का, इथं स्पेस देऊन डबल तीच व्हॅल्यू नाही, कोणती पण व्हॅल्यू ऍड करतो. पहा आता बनलं. असं असते, सोपं सोपं आहे. जर तुम्हाला 3 डायमेन्शनचा पाहिजे तर डबल इथं कॉलन द्या, सॉरी सॉरी कॉलन द्या, सेमी कॉलन द्या, कॉलन द्या, सेमी कॉलन द्या, कॉलन नको देऊ. ठीक आहे. तर इथं मग डबल मी म्हणतो की 5 स्पेस स्पेस 3 हे प्रिंट करा. म्हणजे आता ते काय करणार, 3 रो 3 आहे, 3 कॉलम बनवणार आहे. असं असते, सोपं सोपं आहे, जास्त काही घेऊन काय नाही. आता या मॅट्रिसेसले तुम्हाला अरे मध्ये कन्वर्ट करायचं, सोपं सोपं आहे. एनपी डॉट अरे, सेम ते फंक्शन जशाल तसं इथं अरेच्या पॅरेंथेसिस मध्ये टाका आणि त्याचं अरे घेऊन घ्या. इथे अरे, हे मॅट्रिसेस, हे झालं मॅट्रिसेस बनवते, हे अरे बनवते, असं असते. आता काय म्हणतो मी, सेम आता सुबुक ट्रू म्हणजे काय असते सांगा. सुबुक ट्रू फार महत्वाचा आहे. क्रिएटिंग अ मॅट्रिसेस बाय एक्सेप्टिंग द सब क्लास विथ सुबुक पॅरामीटर. हे एक प्रकारचं पॅरामीटर आहे, सुबुक पॅरामीटर. ते कसे यूज होते, काय यूज होते नंतर पाहू, पण आपण पॅरामीटर यूज करू शकतो. सुबुकच्या जागी ट्रू फॉल्स पण देऊ शकतो. आता जर का मी त्यात फॉल्स म्हणतोय, जर ट्रू आहे म्हणून देशाल तसं प्रिंट झालं. ठीक आहे. आता जर मी काही म्हणतो एफ ए एल एस सी फॉल्स, तर पहा काय फरक आहे, काहीच फरक नाही. फरक कशात पडेल तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. तर अशाच प्रकारे जर माझी व्हिडिओ आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेमध्ये पाहू आपण सुबुकचा अर्थ काय असते काय नाही. ठीक आहे. धन्यवाद.